बनावट मतदार याद्या विरोधात भाजपची आक्रमक मोहीम, भाजपची मतदार शुद्धीकरणासाठी बैठक, मुख्यमंत्री फडणवीस करणार मार्गदर्शन. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजप जोर लावणार, राज्यातील जवळपास 55 भाजप आमदार केरळातील प्रचारासाठी उतरणार असल्याची माहिती. रत्नागिरीतील राजापुरात शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद, शिखर बँक घोटाळा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला, यामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार यांना क्लीन चिट. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचं धातुरमातुर उत्तर, ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं, अजितदादा विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांचं ट्विट. नागपूर महापौर उपमहापौर पद ग्रहण सोहळ्याचा खर्च आला समोर, नागपुरात महापौर पदग्रहण सोहळ्यावर तब्बल 16 लाख रुपयांचा खर्च. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून पेच, जिल्हा परिषद सदस्य फुटण्याची भीती, जिल्हा परिषद अध्यक्षांचा अंतिम निर्णय मुंबईत होणार. छत्रपती संभाजीनगर मतदार याद्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 137 डीएलओंना नोटीस, केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस. पुण्यातील समाविष्ट गावांमधील कर आकारणीसाठी समितीत काल झालेल्या बैठकीत महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतला निर्णय. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला राहणार उपस्थित, 5 राज्यातील तिकीट वाटप संदर्भात होणार चर्चा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.